Moving charges and magnetism. Topic 2. Magnetic field, Biot-Savart law and Ampere circuit law. Question number 28 to question number 51. Question number 28. A long straight wire of radius A carries a steady current I. Radius is A. That means this value is A. The current is uniformly distributed over its cross section. करंट हा कुठल्याही क्रॉस सेक्शनला सारखाच आहे. The ratio of magnetic field B and B dash at a radial distance A by 2, म्हणजे एक डिस्टन्स घ्यायचं A by 2 and सेकंड डिस्टन्स घ्यायचं 2A. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला B काढायचा A by 2 वरती. ठीक, म्हणजे रेडियस जर A असेल तर A by 2 अर्ध्यापर्यंतच येईल. सो दिस इज द डिस्टन्स A by 2 आणि या डिस्टन्सवर आपल्याला काढायचं आहे B. ठीक आहे, या पॉइंट वरती. आणि दुसरा डिस्टन्स घ्यायचा आहे 2A, म्हणजे रेडियसच्या दुप्पट घ्यायचा आहे. म्हणजे हे डिस्टन्स झालं रेडियसचे दुप्पट. डिस्टन्स इज 2A आणि तुम्हाला B डॅश इथं काढायचं आहे. तुम्हाला B आणि B डॅश मधलं रेशो विचारलंय. द रेशो ऑफ द मॅग्नेटिक फील्ड B and B डॅश. सो B आणि B डॅश मधला आपल्याला रेशो काढायचा आहे. बरं, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द करंट कॅरिंग कंडक्टर साठी 2 मायक्रो फॉर्म्युलेज आहेत. ठीक आहे, 2 मायक्रो फॉर्म्युलेज आहेत, आपण ते लिहून काढू. एक आहे मॅग्नेटिक फील्ड B इज इक्वल टू म्यू नॉट I स्मॉल r अपॉन 2 पाय r स्क्वायर. दिस वन फॉर्म्युला. हा फॉर्म्युला केव्हा वापरायचा आपण? जेव्हा r ची व्हॅल्यू कॅपिटल R पेक्षा स्मॉल असेल. ठीक आहे, आता R काय आहे इथे? इन आवर केस R इज कॅपिटल A, सॉरी स्मॉल a, अँड स्मॉल r इज A by 2. तर आपल्या केसमध्ये इथे इथे हियर स्मॉल r is A by 2 and capital R is A. ठीक, मग B चं व्हॅल्यू किती येईल बघा. सो द B is nothing but mu naught times I A by 2 upon 2 pi A square. This is equation number 1. बर, आणि समजा तो पॉइंट कंडक्टरच्या बाहेर असेल, तर तुमचा फॉर्म्युला जो नेहमीप्रमाणे तुम्हाला माहित आहे तोच, जे तो B डॅश इज इक्वल टू म्यू नॉट टाइम्स I अपॉन 2 पाय R. म्यू नॉट टाइम्स I अपॉन 2 पाय R. या केसमध्ये कॅपिटल R हा तो डिस्टन्स आहे जो डिस्टन्स तुम्हाला दिलेला आहे मॅग्नेटिक फील्ड काढायला. म्हणजे इथे त्याची व्हॅल्यू आहे 2 टाइम्स A. फाईन. ओके, सो B dash is equal to mu naught times I upon 2 pi into 2 times A. This is equation number 2. जर तुम्ही दोन्ही व्हॅल्यूज बघितले B आणि B डॅश, तुमच्या लक्षात येईल की दोन्ही व्हॅल्यू सारख्याच येत आहेत. बघा, इथे वर A आहे, खाली A स्क्वेअर आहे, म्हणजे खाली काय येणार आहे A. ओके, आणि इथं A by 2 आहे, तर ते खाली पण 2 येईल. सो द फॉर्म्युला B upon B dash will leads us to 1 upon 1. हा इक्वेशन नंबर 1 ला जर तुम्ही बघितलं तर काय होईल बघा, हे होईल म्यू नॉट टाइम्स I अपॉन A 2 पाय 2 टाइम्स A. बघा, दोन्ही व्हॅल्यू सारख्याच येत आहेत. सो युअर आन्सर इज C. An electron moving in a circular orbit of radius r
makes n rotations per second. The magnetic field produced at the center has a magnitude. तर या केसमध्ये जो इलेक्ट्रॉन आहे तो सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरत आहे. ओके, त्या ऑर्बिटचं रेडियस आर घ्यायचं आहे. रेडियस आर. It is equivalent to current loop, circular loop, specifically circular loop. Okay, if it is a circular loop and the current through it is I, then the value of magnetic field at the center is mu naught times I upon 2 times R. आता फक्त एकच गोष्ट शिल्लक आहे की आय काढायचं कसं. तर आय साठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे करंट साठी, दॅट इज चार्ज अपॉन टाइम. जो कुठला नोन टाइम असेल तो घ्या, ठीक आहे, आणि जो काही चार्ज माहित असेल तो घ्या. तुम्हाला चार्ज काय दिलेला आहे, इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन वरती चार्ज किती, ई. ओके, आणि एक पिरियड घ्या टी. सो 1 अपॉन टी. एका पूर्ण टाइम मध्ये ई इतकं चार्ज फ्लो झालं, म्हणजे 1 पिरियड मध्ये ई इतकं चार्ज त्या लूप मधून पूर्णपणे फिरून येतो. याचाच अर्थ काय की ई इंटू एन. कसं, तर 1 अपॉन टी इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी. रेसिप्रोकल ऑफ पिरियड इज फ्रिक्वेन्सी. आता परत फॉर्म्युला बघा काय होईल. सो अगेन आय कॅन राईट बी इज इक्वल टू mu naught times what is the value of I now, E into N. So I write En into E upon 2R. So what is your answer? Your answer is C, mu naught times Ne upon 2R. Question number 30. A wire carrying current I has the shape as shown in adjoining figure. Linear parts of the wire are very long and parallel to x-axis, while semicircular portion of radius r is lying in a yz plane. Magnetic field at point O is. Okay, so here the two segments are straight conductor. This one and this second, and this one is the third. Okay, now if this is the radius r, this distance is r from the straight conductor 1 and 2. We have to find the magnetic field at point O. आपल्याला इथे मॅग्नेटिक फील्ड काढायचे पॉइंट ओ ला, आणि पॉइंट ओ हा 1 आणि 2 ह्या कंडक्टर पासून ऍट अ डिस्टन्स आर आहे. बरं, इथे एक लक्षात घ्या की हे जे डायरेक्शन चुकीचं दाखवलेलं आहे, हे डायरेक्शन असं पाहिजे वर जाताना. म्हणजे द करंट इज गेटिंग इन थ्रू द कंडक्टर 1 and is getting out through the conductor 2. फाईन. तर स्ट्रेट कंडक्टर मुळे जे मॅग्नेटिक फील्ड तयार होते त्यासाठीचा फॉर्म्युला तुम्ही कॉपी करून घ्या, व्यवस्थित लिहून घ्या. The formula is B is equal to mu naught times I upon 4 pi R in bracket sin alpha plus sin बीटा. आणि या मॅग्नेटिक फील्डचे डायरेक्शन जे आहे ते राईट हँड थंब रूलने तुम्हाला सहज समजेल. ओके सर, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू 1 आणि मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू 2 यांचे डायरेक्शन बघा. हा आतमध्ये चाललाय करंट 1 मधून, त्यामुळे याचं मॅग्नेटिक फील्डचे डायरेक्शन हे निगेटिव्ह झेड डायरेक्शनला येईल, निगेटिव्ह झेड डायरेक्शनला येईल. ओके, आणि हा बाहेर येतो पण याच्या लेफ्ट साइडला झेड आहे, ओ पॉइंट आहे याच्या लेफ्टला आहे, म्हणजे इथे सुद्धा मॅग्नेटिक फील्ड निगेटिव्ह एक्स ला येईल. बघा, राईट हँड थंब रूलचा वापर करा तुम्ही. तर हे झालं तुमचं स्ट्रेस थंब, आणि ह्या स्ट्रेस थंबच्या नंतर ह्या तुमच्या कर्ल्ड फिंगर्स आहेत. ठीक आहे, आता हे कर्ल्ड फिंगरचं डायरेक्शन ही आहे, म्हणजे निगेटिव्ह झेड डायरेक्शन, आणि इथे तुमचं थंब या दिशेला राहील. ओके, थंब या दिशेला राहील आणि फिंगर्स अशा राहतील. ओके, मग या इथे सुद्धा डायरेक्शन तोच येईल, निगेटिव्ह झेड डायरेक्शन. म्हणजे तुमचं फर्स्ट
कंडक्टर आणि सेकंड कंडक्टर हा निगेटिव्ह झेड डायरेक्शन मध्येच मॅग्नेटिक फील्ड देईल. हे एक निश्चित झालं. कशावरून? राईट हँड थंब रूल वरून. ओके. सो 1 आणि 2 साठी तुम्हाला एकच डायरेक्शन मिळेल आणि मॅग्नेट्यूड सेम मिळेल, कारण दोघांचं नेचर सारखं, सिमेट्री सारखी आहे. ओके. तर यामध्ये हा हाफ इन्फिनिटीचं केस आहे. दिस इज हाफ इन्फिनिटी. हे हाफ इन्फिनिटीचं केस आहे. तुम्हाला आठवत असेल इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू द चार्ज कंडक्टर, स्ट्रेट चार्ज कंडक्टर, त्यात हाफ इन्फिनिटीचं आपण अभ्यासलेलं आहे. तसंच इथे पण असतं. म्हणजेच बी चं व्हॅल्यू किती होईल? म्यू नॉट टाइम्स आय अपॉन 2 पाय आर इन ब्रॅकेट, यातला एक बीटा आपण 0 घ्यायचा, अल्फाला 90 घ्या, म्हणजे व्हॅल्यू किती होईल? 1. आणि डायरेक्शन काय? तर मायनस के. बरं, हीच व्हॅल्यू तुम्हाला ही कंडक्टर 1 च्या बाबतीमध्ये मिळालेली आहे आणि सेम व्हॅल्यू तुम्हाला कंडक्टर 2 साठी मिळेल. म्हणजे B1 आणि B2 साठी सारखीच व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे. हे वेक्टर मध्येच आपण लिहूया ना. त्यानंतर सर्क्युलर कॉइल, ही जी हाफ सर्कल आहे, हाफ सर्कल साठी n चा व्हॅल्यू n इज इक्वल टू 1 अपॉन 2 होईल हाफ सर्कलच्या. ओके. अँड मॅग्नेटिक फील्ड इज म्यू नॉट टाइम्स I अपॉन 2 टाइम्स R इंटू 1/2 इंटू 1/2. तर ही व्हॅल्यू होईल म्यू नॉट टाइम्स I अपॉन 4 पाय आर. मी पाय आपल्याकडचं जोडलेलं आहे, मग इथे पाय ऍडजस्ट करायचं. ओके. पाय ऍडजस्ट केल्यानंतर आता डायरेक्शनचा विचार करा, डायरेक्शन काय असेल? ओके. सो परत इथे तुमची ही जी कॉईल आहे यामध्ये हे बघा, क्लॉकवाईज करंट जातोय ह्या कॉईल मधून. क्लॉकवाईज करंट जात असेल तर तुमच्या बाजूला साऊथ पोल तयार होईल आणि दुसऱ्या बाजूला नॉर्थ पोल, आणि मॅग्नेटिक फील्डचे डायरेक्शन साऊथ टू नॉर्थ असतो. म्हणजे इथे काय मायनस एक्स, म्हणजे मायनस आय डायरेक्शन, मायनस आय डायरेक्शन. आता आपण सगळ्यांना जोडून घेऊ. सो वी विल गेट दिस इज B3, B1 प्लस B2 प्लस B3, या तिघांना आपण जोडून आपलं नेट मॅग्नेटिक फील्ड ऍट पॉइंट ओ काढता येईल आपल्याला. बघा, हे B1 आणि B2 हे सारखेच आहेत, म्हणजे B1 आणि B2 मिळून काय होणार? -2k. सो म्यू नॉट टाइम्स I अपॉन 2 पाय R. हे B1 B2 B3 तिघांनाही कॉमन आहे. ठीक आहे. मग B1 आणि B2 चा एकूण व्हॅल्यू किती होईल? -k आणि इथे किती? -पाय. ओके. सो it will be mu naught times I upon, sorry, 4 pi R in bracket -2k -pi. I लिहायचे इथे I, 2k -pi I. हे दोघांचं निगेटिव्ह बाहेर काढलं तर तुमचा आन्सर काय होईल? बी. बघा, मायनस म्यू नॉट I 4 pi R, pi times I plus 2 times k. Fine. So this is your answer. Question number 30. Two identical long conducting wires AOB and COD are placed at right angle to each other, with one above other, such that O is their common point for the two. म्हणजे असं एक कंडक्टर ठेवलेला आहे समजा. ठीक आहे. and the another conductor is placed like this, आणि या दोघांमध्ये 90 डिग्रीचा अँगल आहे. म्हणजे पहिला आहे AOB. सपोज दिस इज AOB कंडक्टर. ठीक आहे, खूप लांब कंडक्टर आहे आणि इट कॅरी सपोज करंट I1. आणि अनादर इज COD. हे एका दुसऱ्यावर ठेवलेले आहेत, म्हणजे एक दुसऱ्याला कॉन्टॅक्ट करत नाही आहेत. ओके, फाईन. म्हणून त्यामधून वेगवेगळे करंट आपल्याला दाखवता येतो, I1 आणि हे I2. आता त्याने काय म्हटलं की point P is lying at the distance d from O along a direction perpendicular to the plane containing the wires. या वायरच्या प्लेन ला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये तो पॉइंट असेल D.
So point D is along the perpendicular direction. असा perpendicular direction ला इथे कुठेतरी तो point P आहे at a distance D. ओके, आणि ह्या दोघांमध्ये परपेंडिक्युलर, दोघही एक दुसऱ्याला परपेंडिक्युलर आहेत. ओके फाईन. सो पॉइंट पी वर जी मॅग्नेटिक फील्ड येईल ती किती होईल ड्यू टू द कंडक्टर ए बी. कंडक्टर ए बी मुळे किती होईल ते बघा. सो बी त्याला आपण नाव देऊ 1. ठीक आहे, ती व्हॅल्यू होईल म्यू नॉट I1 स्ट्रेट कंडक्टर मुळे करंट किती होतो ते आपल्याला माहितच आहे, 2 पाय डी म्यू नॉट I1 2 पाय डी. आणि डायरेक्शन तेच असणार आहे, सेम टू सेम डायरेक्शन असणार आहे, आणि दुसऱ्याचं डायरेक्शन परपेंडिक्युलर एरियाचं. ओके, नाव द B2 is mu naught times I2 upon 2 pi d. Okay, so these two fields are mutually perpendicular. का? कारण ते कंडक्टर सुद्धा म्युच्युअली परपेंडिक्युलर होते, त्यापासून बनणारे फील्ड सुद्धा म्युच्युअली परपेंडिक्युलर होतील. मग म्युच्युअली परपेंडिक्युलर वेक्टर असतील, दोन परपेंडिक्युलर वेक्टर असतील, तर रिझल्टंट वेक्टर काय मिळतो आपल्याला, तर मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट इज रूट ऑफ b1 स्क्वेअर प्लस b2 स्क्वेअर. ओके, सो व्हॉट शुड बी युअर आन्सर नाव? द आन्सर इज डी आन्सर येईल तुमचं. बघा b चं व्हॅल्यू, सो द b इज, दोघांमध्ये जे कॉमन आहे ते बाहेर काढा, तर इथं कॉमन काय आहे, म्यू नॉट 2 पाय डी. सो म्यू नॉट 2 पाय डी हे स्क्वेअर असेल, रूटच्या आत असेल, कॉमन असेल, बाहेर येईल. त्यानंतर रूट मध्ये काय शिल्लक राहील, तर I1 स्क्वेअर आणि I2 स्क्वेअर हे शिल्लक राहील. इज दॅट क्लिअर? हा, यामध्ये ही एक गोष्ट जी दिलेली आहे ना, ही मल्टिप्लिकेशनची, ही नाही, इथं हे प्लस पाहिजे. ओके, so this is your answer for that question number 31. Question 32. When a proton is released from rest in a room, it starts with an initial acceleration a0 towards west. आपण ती west direction काढू, that this is the direction of the west. Okay, this is east, this is west, and the proton is moving. So if the proton is moving, matlab plus E is moving in the direction of west, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड जी आहे ती वेस्ट कडे असणार. ही झाली इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन, कारण प्रोटॉन पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह चार्ज मूव्स इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे, टुवर्ड्स वेस्ट. When it is projected towards north with a speed of v0, it moves with an initial acceleration 3a0 towards west with initial acceleration 3a0. बघा आता आपण याला प्रोजेक्ट करणार आहोत या दिशेला, टुवर्ड्स वेस्ट. व्हेन इट इज प्रोजेक्ट टुवर्ड्स नॉर्थ, जेव्हा त्याला आपण नॉर्थ कडे प्रोजेक्ट केला विथ इनिशियल वेलॉसिटी v0, इट मूव्स विथ अन इनिशियल एक्सेलरेशन 3a0 टुवर्ड्स वेस्ट. तर अशा परिस्थितीमध्ये तो जो पार्टिकल आहे तो या दिशेला जातो. ठीक आहे, यावरून तुमचं काय लक्षात येते की या दिशेला फेकलेलं पार्टिकल जर तो 90 डिग्री मध्ये जात असेल, असं जात असेल, तर दिस मस्ट बी द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, कारण मॅग्नेटिक फील्डच चार्जेसला टर्न करतो. ठीक आहे, फाईन. सो आधीपासूनच इलेक्ट्रिक फील्ड आहे, मग इलेक्ट्रिक फील्ड इज फोर्स अपॉन चार्ज किती प्रोटॉनवर E, आणि फोर्स कसं काढता येईल, मास इंटू ऍक्सेलरेशन. मग मास इंटू, जेव्हा त्याला वेस्ट कडे, जेव्हा तो रेस्ट मधून स्टार्ट केलं त्याने, वेन इट स्टार्ट फ्रॉम रेस्ट,
जेव्हा पार्टिकल रेस्ट मधून स्टार्ट करतो तेव्हा मॅग्नेटिक फील्ड त्यावर कुठलाही इफेक्ट करू शकत नाही, म्हणून तेव्हाचा जो एक्सलरेशन तो प्युअरली इलेक्ट्रिक फील्ड मुळे आहे असं आपण गृहीत धरू. तो किती आहे? ए नॉट. सर एम इंटू ए नॉट अपॉन ई ही झाली इलेक्ट्रिक फील्ड. एम इंटू ए नॉट अपॉन ई सगळ्यामध्येच आहे. मग सगळेच ऑप्शन याला करेक्ट होतील. आता पुढचा पार्ट बघू. पुढे काय सांगितलंय? मॅग्नेटिक फील्ड पण काढायची आहे. नाव मॅग्नेटिक फील्ड साठी फॉर्म्युला काय आहे की मास इंटू ऍक्सलरेशन, ही मॅग्नेटिक फील्ड होईल. सॉरी बी नाही, फोर्स ड्यू टू द मॅग्नेटिक फील्ड. फोर्स ड्यू टू द मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल टू एम इंटू ए. फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड किती असतो? क्यू व्ही बी आणि एम ए. आता बघा आपल्याला काय काय दिलेलं आहे. तर आपल्याला क्यू च्या ऐवजी ई वापरायचं आहे, व्ही च्या ऐवजी व्ही नॉट वापरायचं आहे आणि बी काढायचा आहे आपल्याला. ओके. एम मास ऍज इट इज आणि ऍक्सेलरेशन किती होईल बघा. आधीच किती होतं त्यावर ऍक्सेलरेशन ए नॉट, आता किती झालं? 3 ए नॉट. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड मुळे किती झालं असेल? 2 ए नॉट. मॅग्नेटिक फील्ड मुळे किती झालं असेल? 2 ए नॉट. बघा आता नवीन ऍक्सेलरेशन किती दिलेलं आहे? 3 ए नॉट. 3 ए नॉट. ओके. आणि इलेक्ट्रिक फील्ड मुळे तयार होणार वेस्ट डायरेक्शन मधलं ऍक्सेलरेशन ए नॉट आहे. मग मॅग्नेटिक फील्ड मुळे निव्वळ मॅग्नेटिक फील्ड मुळे किती होईल? 2 टाइम्स ए नॉट. म्हणून इथे 2 टाइम्स ए नॉट लिहायचा. सो बी इज इक्वल टू एम इंटू 2 टाइम्स ए नॉट अपॉन ई व्ही नॉट. 2 टाइम्स एम ए नॉट अपॉन ई व्ही नॉट. 2 एम ए नॉट ई व्ही नॉट. ओके. म्हणजे हा ऑप्शन आणि हा ऑप्शन करेक्ट आहे. आता डाऊन की अप हे बघायचं आहे. डाऊन की अप हे बघायचं आहे. तर बघा ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे बी, ही आहे नॉर्थला आणि इलेक्ट्रिक फील्ड आहे वेस्टला. तर पार्टिकल कोणत्या दिशेला जाईल? तर ह्या दोघांच्या डायरेक्शनच्या परपेंडिक्युलर जाईल. आता प्रश्न आहे डाऊन जाणार की अप जाणार? तर ही जाईल डाऊनवर्ड. इट विल गो डाऊनवर्ड. बघा ई इंटू बी, ई क्रॉस बी आपल्याला जायचं असतं असं. when you will rotate the right handed screw, the screw will go inside म्हणजे डाऊनवर्ड. ठीक आहे. सो आपल्या फॉर्म्युला मध्ये ई अँड बी हे आपल्याला क्रॉस मध्ये लक्षात ठेवायचे आहेत. काय लक्षात ठेवायचं आहे? ई क्रॉस बी gives the direction of force applied on charge particle. ठीक आहे. सो हिअर इट इज द डाऊनवर्ड. समजा हा इलेक्ट्रॉन असता तर हे अपवर्ड आलं असतं, पण हे पॉझिटिव्ह आहे म्हणून हे काय होईल? डाऊनवर्ड. सो युअर आन्सर इज ए. 33. Two similar coils of radius r are lying concentrically with their planes at right angles. दोन कॉईल दिलेले आहेत. आता आपल्याला काढता येते का बघूया आपण त्याचा कॉइल्स. ही एक आहे आणि ही परत मला घ्यायला पाहिजे सर्कल. हे अशा पद्धतीने ह्या दोन एका दुसऱ्याला परपेंडिक्युलर कॉइल्स असतील. त्याला जरा ऍडजस्ट करू आपण दिस वे. त्यांचे प्लेन परपेंडिक्युलर आहेत एक दुसऱ्याला. यांचं रेडियस सर कसं आहे? फरक कुठे दिलेला आहे मग? हा, द करंट फ्लोइंग इन देम आर आय अँड 2i. म्हणजे एकामध्ये करंट आय असेल तर दुसऱ्यामध्ये करंट किती आहे? 2i. द रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड इंडक्शन ऍट द सेंटर विल बी. मग इथे सेंटरला मॅग्नेटिक फील्ड किती होईल बघा. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू दिस आय करंट विल बी इन दिस डायरेक्शन. हे डायरेक्शन आहे त्याचं. ठीक आहे. And because of the 2i will be in this direction. Okay. I haven't given the exact direction using the rules. इथे आपण रूल्स वगैरेचा विचार नाही केलाय. बस आपल्याला एवढंच माहित करून घ्यायचं आहे की त्या दोघांमध्ये अँगल किती असेल. तर दॅट विल बी द 90 डिग्री. दॅट विल बी द 90 डिग्री. म्हणजे हा मॅग्नेटिक फील्ड सेकंड कॉइल मुळे
हा मॅग्नेटिक फील्ड फर्स्ट कॉइल मुळे असेल. ठीक आहे. तर रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड हा रूट ऑफ B1 स्क्वेअर प्लस B2 स्क्वेअर ने मिळेल. फाईन. तर आता ह्या दोघांच्या रेडियस सारखाच आहे आणि magnetic field due to current carrying circular coil at the center is mu naught times I upon 2 times radius. मग B1 साठी आपल्याला 2I लिहायचं आहे. सो B1 will be mu naught times 2I upon 2R आणि B2 साठी व्हॅल्यू काय होईल, mu naught times I upon 2R. या दोघांमध्ये जे कॉमन असेल ते स्क्वेअर रूटच्या बाहेर काढायचं. सो B इज इक्वल टू mu naught times I upon 2R. ह्या कॉमन गोष्टी आहेत. ओके. मग B1 मधून काय शिल्लक आहे, 1. सो 1 स्क्वेअर. आणि B2 मधून काय शिल्लक आहे, B2 मधून आहे 2 शिल्लक. मग 2 च स्क्वेअर. आन्सर काय होईल तुमचं, A. 2 चा स्क्वेअर 4, 4 प्लस 1 5, रूट मध्ये 5. ठीक आहे. सो युअर आन्सर इज mu naught टाइम्स I upon 2R root of 5. 34. Charge Q is uniformly spread on a thin ring of radius R. The ring rotates about its axis with a uniform frequency f hertz. The magnitude of magnetic induction at the center of the ring is. आता हे एका रिंग वरती चार्ज डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. ती रिंग अशा पद्धतीने एक रिंग वरती सगळं चार्ज डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. ओके. तर जेव्हा हा रिंग रोटेट करू आपण तेव्हा चार्ज पण रोटेट होईल. सो इट ऍक्ट्स ऍज अ सर्क्युलर लूप. एखाद्या सर्क्युलर लूप प्रमाणे काम करेल. आणि सर्क्युलर लूप साठी मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर, इथे मॅग्नेटिक फील्ड किती असतं, तर ती असते B इज इक्वल टू ऍट द सेंटर mu naught टाइम्स I अपॉन 2 टाइम्स R रेडियस. प्रश्न असा आहे की आता करंट कसं काढता येईल आपल्याला. मग करंट साठी फॉर्म्युला काय, तर चार्ज अपॉन टाइम. Okay, so here I will take the Q charge is moving once in a time capital T. The charge Q is moving once in a time capital T. Here 1 upon T is a frequency. So frequency into Q. Let us put this value here. मग आपल्याला काय मिळेल? So B at the center will be equal to mu naught times Q into F upon 2R. ऑप्शन वर लक्ष द्या. So which option is correct one? Mu naught QF upon 2R. Mu naught QF upon 2R. The option A is correct. This option is correct. Question 35. A particle having a mass of 10 raised to the power minus 2 kg carries a charge of 5 into 10 raised to the power minus 8 coulomb. Charge is positive, remember. The particle is given an initial horizontal velocity of 10 raised to the power 5 meter per second. म्हणजे इनिशियली तो स्पीड मध्ये आहे. In the presence of electric field E and magnetic field B, to keep the particle moving in a horizontal direction, it's necessary that. हे वेलॉसिटी सिलेक्टरचं केस आहे. ठीक आहे. चला बघूया बाकीचे आपण ऑप्शन्स काय काय आहेत. त्याला स्ट्रेट लाईन मध्ये ठेवायचं असेल तर E आणि B हे दोघांचं परपेंडिक्युलर पाहिजे आणि वेलॉसिटी सुद्धा परपेंडिक्युलर मध्ये पाहिजे. म्हणजे समजा ही मॅग्नेटिक फील्ड असेल, ही इलेक्ट्रिक फील्ड असेल आणि हे दोन्ही परपेंडिक्युलर आहेत समजा एका दुसऱ्यापासून. ओके. सो द V should be perpendicular to these two, then it will remain horizontal. Okay, B should be perpendicular to the direction of a velocity of E, should be along the direction of velocity. हे चुकीचं आहे. B आणि E परपेंडिक्युलर पाहिजे पण B हा वेलॉसिटीच्या डायरेक्शन मध्ये नको. Both B and E should be along the direction of velocity. Both B and E should be along the direction of velocity. बघू विचार करण्याचं. ठीक आहे. Then
both B and E are mutually perpendicular and perpendicular to direction of the velocity, हे तर चुकीचंच आहे. हे B and E should be along the direction of velocity. हे जर डायरेक्शन ऑफ velocity असेल तर B त्याच्यावरती कुठलाही इफेक्ट टाकू शकणार नाही आणि इलेक्ट्रिक फील्ड पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे त्याच्याच डायरेक्शन मध्ये काम करेल, म्हणजे बी इज पॉसिबल. ओके, बी इज पॉसिबल. तर आपण बी ला राईट करू. म्हणजे वेलॉसिटीच्या डायरेक्शन मध्ये बी चालेल. फाईन. सेकंड, आणि ई शुड बी इन द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. B should be along the direction of velocity and E should be perpendicular to the direction of velocity. हे शक्य नाही. आपण तिसऱ्यावर परत विचार करू. बोथ बी अँड ई आर म्युच्युअली परपेंडिक्युलर अँड परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी, म्हणजे ही वाली गोष्ट, म्हणजे हाही करेक्ट आहे. 2 आणि 3 करेक्ट आहे. सो युअर ऑप्शन 4 इज करेक्ट. 36. A current loop consists of two identical semi-circular parts, each of radius r, one lying in the xy plane and other in xz plane. If the current in the loop is I, the resultant magnetic field due to the two semi-circular parts at their common center is. Okay. तर अगोदर आपण एक्स वाय झेड सिस्टम काढून घेऊ. Suppose this is the x axis, this one is y axis, and this one is the z axis. Okay, याला x म्हणा, याला y आणि याला z. Okay. Now a current loop consists of two identical semicircular parts, each of radius r, one lying in the xy plane. एक xy plane मध्ये काढायचं आहे, म्हणजे एक इथं, one is here in xy plane. Okay. Now one more thing, and other in xz plane. If the current in the loop is I, then resultant magnetic field due to the two semicircular parts of their common center is. हा, त्यांचं कॉमन सेंटर आहे, म्हणजे मी यांना इथून शिफ्ट करून. ओके, लेट मी ड्रॉ विथ द कॉमन सेंटर. सो दिस होल इज अ xy प्लेन. सो बिकॉज ऑफ दॅट आयडिया की कॉमन सेंटर पाहिजे, मला हे असं काढावं लागेल. हे झालं एक सेमी सर्क्युलर. या सेमी सर्क्युलर मुळे जे मॅग्नेटिक फील्ड येईल ना, ती मी रेड कलर मध्ये दाखवतो तुम्हाला. मॅग्नेटिक फील्ड ती या डायरेक्शनला येईल, आता जे काढलं त्याच्यामुळे. ठीक आहे, आपण त्याला रेड कलरने दाखवू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कोणत्या सेमी सर्क्युलर लूपची गोष्ट करतो. ठीक आहे, यासाठी. आणि दुसरी कुठे आहे, एक्स झेड प्लेन मध्ये, एक्स आणि झेड प्लेन मध्ये. म्हणजे दुसरी जी कॉईल आहे ती ही अशी आहे. मी याला दुसऱ्या कलरने काढतो. दुसरी कॉईल या प्लेन मध्ये आहे, एक्स आणि झेड प्लेन मध्ये आहे, आणि याचं जे मॅग्नेटिक फील्ड येईल ते येईल या परपेंडिक्युलर डायरेक्शनला. ठीक आहे. नाव दिस टू मॅग्नेटिक फील्ड आर म्युच्युअली परपेंडिक्युलर. या दोन मॅग्नेटिक फील्ड म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत, म्हणजेच रिझल्टंट किती होईल, बी शुड बी रूट ऑफ बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. दोघांची व्हॅल्यू सारखी काय येईल, कारण दोघांचं रेडियस आर आहे, दोघांमध्ये करंट सारखं चाललंय, म्हणजे मॅग्नेट्यूड सेम येईल. ओके. सो फॉर अ सेमी सर्कल, फॉर सर्कल वी हॅव द बी इज इक्वल टू म्यू नॉट आय अपॉन 2 r इंटू एन. इथे एन इज इक्वल टू 1/2, कारण सेमी सर्कल आहे. सो व्हॅल्यू विल बी म्यू नॉट टाइम्स आय अपॉन 2r इंटू 2, म्हणजेच 4r. म्यू नॉट टाइम्स आय अपॉन 4r. बरं, या व्हॅल्यू सारख्याच आहेत दोघांसाठी. सो दिस विल बी रूट ऑफ 2 टाइम बी स्क्वेअर. सो बी इंटू रूट ऑफ 2. सो बी नेट बी साठी. ओके. सो
So B net is equal to, what is the value of B? It is mu naught times I upon 4R and root of 2. So what is your answer? ऍडजस्ट करून आन्सर तुम्हाला काढावा लागेल, कारण एक्झॅक्टली जसा आहे तसं तो आन्सर दिसत नाहीये. सो दिस इज म्यू नॉट टाइम्स आय अपॉन 4 ला तुम्ही लिहू शकता 2 इंटू 2 आणि 2 इंटू 2 ला लिहू शकता 2 इंटू रूट 2 इंटू रूट 2. म्हणजे वरच्या रूट 2 आणि खालचे एक रूट 2 गेलं तर खाली काय शिल्लक राहील 2 रूट 2. ठीक आहे, इंटू आर. सो युअर आन्सर इज बी. युअर आन्सर इज बी. ठीक आहे. Question 37. Two circular coils 1 and 2 are made from the same wire, but the radius of the first coil is twice that of the second coil. So radius of the first coil is twice that of the second coil. What potential difference in volts should be applied across them so that the magnetic field at their center is the same? So what potential difference should be applied across them, and this should be same for both the coils. असं यामधून स्पष्ट होते का, कारण ऑप्शन मध्ये बघा 4 2 6 3 दिलेला आहे, म्हणजे दोन्ही कॉइलला सारखंच पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय कोणतं करावं लागेल असा प्रश्न आहे. आपल्याला काय पाहिजे, मॅग्नेटिक फील्ड सेम पाहिजे. सर्क्युलर कॉइल साठी मॅग्नेटिक फील्ड असते म्यू नॉट टाइम्स आय अपॉन 2 टाइम्स आर. जर दोघांचं मॅग्नेटिक फील्ड सारखं पाहिजे असेल तर म्यू नॉट टाइम्स आय वन अपॉन 2 times R1 should be mu naught times I2 upon 2 times R2 असं यायला पाहिजे. ओके, नाव जे आपल्याला कॉमन आहेत दोन्हीकडे ते आता आपण कट करत जाऊ आणि बघू पुढे काय मिळतं आपल्याला. म्यू नॉट कॅन्सल विथ द म्यू नॉट, 2 कॅन्सल विथ द 2. आता आपल्याकडे शिल्लक जे आहे ते पुढे लिहित जायचं. सो दिस इज I1 अपॉन R1. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ R1? 2 टाइम्स R2. तर हे झालं 2 टाइम्स R2 इज इक्वल टू I2 अपॉन R2. परत R2 कॅन्सल होईल आणि आता तुम्हाला जे मिळेल आन्सर ती असेल I1 should be equal to 2 times I2. बरं, V इज इक्वल टू आय आर, ह्या फॉर्म्युल्यानुसार I इज इक्वल टू V अपॉन आर पाहिजे. आल्सो आता हा जो आर घेतो हा रेडियस नाही, हा रेजिस्टन्स वाला आर आहे. सो आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लेंथ. आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लेंथ, आणि लेंथ इन दिस केस इज अ लेंथ ऑफ सर्कम्फरन्स, म्हणजे 2 पाय आर. रिमेंबर दिस आर इज अ रेडियस ऑफ कॉइल. हा जो आर घेतला आपण रेडियस ऑफ कॉइल आहे. ओके, सो इथे I1 साठी व्हॅल्यू होईल V1 अपॉन 2 टाइम्स पाय आर 1 इज इक्वल टू 2 टाइम्स I2 साठी V2 अपॉन 2 पाय R2. ओके, परत यामध्ये काही कॅन्सल होत असतं बघा, 2 पाय गेट कॅन्सल्ड. ओके, नाव V1 upon R1. R1 is 2 times R2. It is 2 times R2 is equal to 2 times V2 upon R2. बघा R2 get cancelled. So V1 is equal to 4 times V2. म्हणजे दोघांच्या अक्रॉस सारखंच व्होल्टेज आपल्याला अप्लाय करता येणार नाही. सो द आन्सर इज नन. कुठलाही आन्सर मॅच होत नाहीये. ठीक आहे. हा, त्याने असं म्हणायला पाहिजे होतं की दोघांमधला रेशो किती असेल, तर रेशो मग आपल्याला 4 म्हणता आला असता. दोन्ही पोटेन्शियल जे अप्लाय केलं त्यामधला रेशो आपल्याला 4 म्हणता आला असता. ठीक आहे. Question 38. A long solenoid carrying a current produces a magnetic field B along its axis. So that value B is given by B is equal to mu naught times Ni. ही आहे आपली इनिशियल व्हॅल्यू. आता नवीन कंडिशन काय वापरले, if the current is doubled and the number of turns per centimeter is halved, the new value will be.
करंट डबल केलाय, नंबर ऑफ टर्न्सला अर्धा केलेला आहे. सो म्यू नॉट टाइम्स एन बाय 2 अर्ध झाले नंबर ऑफ टर्न्स आणि करंट झालं डबल. पण परत तीच व्हॅल्यू येणार तुम्हाला, म्यू नॉट टाइम्स एन आय म्हणजेच काय तर बी. सो युअर आन्सर इज सी. 39. A wire carries a current. Maintaining the same current is bent first to form a circular plane coil of 1 turns. Okay. The same length is now bent more sharply to give a double loop. तर पहिल्यांदा एक लूप बनवलं, समजा लेंथ असेल एल, तर ह्या एल पासून तुम्ही 2 पाय आर बनवला, म्हणजे एक सर्क्युलर लूप बनवलं ज्याचं रेडियस आर असेल. सो हिअर द आर इज एल अपॉन 2 पाय. अशा वेळेला मॅग्नेटिक फील्ड काय होईल केस 1 मध्ये, म्यू नॉट टाइम्स आय अपॉन 2 टाइम्स आर. 2 टाइम्स आर किती होईल बघा, म्यू नॉट टाइम्स आय अपॉन 2 टाइम्स आर इज एल बाय 2 पाय, एल बाय 2 पाय. तर 2 get cancelled. So B1 comes out to be mu naught times I upon L into pi. So this is the value 1. This is value B1. So a wire carries a current. Maintaining the same current is bent first to form a circular plane coil of 1 turn which produces a magnetic field of B. तर ही व्हॅल्यू जी आहे ती B आहे. So this value is B. So B1 is equal to B. Okay, fine. Now let us move to the second case. तर सेकंड केस मध्ये काय केलंय, मग त्याच कॉइलचे 2 टर्न्स बनवले, म्हणजे द एल इज मेड टू मूव्ह थ्रू द 2 टर्न्स, म्हणजे 2 पाय आर डॅश. 2 पाय आर डॅश डबल केलं तर लेंथ एल मिळेल तुम्हाला. म्हणजे या केस मध्ये आर डॅश किती झालं, एल अपॉन 4 पाय. R dash is L upon 4 pi. Now the B dash is equal to, किंवा ह्याला B2 म्हणा सेकंड केस मधला. ओके, म्यू नॉट टाइम्स एन आय अपॉन 2 टाइम्स आर डॅश. आता इथे एन नंबर ऑफ टर्न्स आहे, म्हणजे म्यू नॉट टाइम्स 2 आय, म्यू नॉट टाइम्स 2 आय. बरं, यांची व्हॅल्यू 2 का घेते, कारण 2 टर्म्स आहेत आणि रेडियस सुद्धा बदललेला आहे. तर हे 2 इंटू आर डॅश च्या ऐवजी लिहायचं एल अपॉन 4 पाय. सो दिस व्हॅल्यू इज म्यू नॉट टाइम्स आय इंटू पाय अपॉन 2L इंटू 4. सॉरी 2L नाही, सिंगल एल. वर घेतलेली आहे आपण व्हॅल्यू, ती वर घेतलेली आहे. सो दिस विल बिकम म्यू नॉट टाइम्स आय इंटू पाय अपॉन एल. तर ही जी व्हॅल्यू आहे ती बघा, ही व्हॅल्यू आहे आणि ही किती दिलेली आहे बी. सो दिस इज बी टाइम्स 4. सो 4B. सो युअर आन्सर इज ए. आन्सर इज 4B. Question number 14. Two long parallel wires P and Q are both perpendicular to the plane of the paper with a distance of 5 meter between them. दोघांमधला डिस्टन्स किती आहे 5 आणि हे पेपरला परपेंडिक्युलर आहेत, प्लेन ऑफ द पेपरला परपेंडिक्युलर आहेत, पण मला ते दाखवता येणार नाही म्हणून मी असं दाखवतो. ठीक आहे. P and Q both are this is P and this is conductor Q. Both are perpendicular to the plane of the paper with the distance 5 centimeter between them. या दोघांमधला डिस्टन्स किती आहे 5 centimeter. The distance between these two is 5 centimeter. ओके. हे जे परपेंडिक्युलर वर्ड वापरलं हे नुसतं कन्फ्युज करायला. बऱ्याचदा काय घाईघाईने आपण प्रश्न वाचतो आणि पी आणि क्यू या दोन्ही कंडक्टरला म्युच्युअली परपेंडिक्युलर दाखवू आपण, अशी चूक होते बऱ्याचदा. ओके, फाईन. सो इफ पी अँड क्यू कॅरीज द करंट 2.5 एम्पियर अँड 5 एम्पियर रेस्पेक्टिव्हली. मग पी मधून करंट किती चाललं 2.5 एम्पियर आणि क्यू मधून किती
5 ampere respectively in the same direction. Then the magnetic field at point halfway between the wire is. आता तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड इथे या सेंटरला काढायचं आहे. या सेंटरला इथे काढायचं आहे. हा दोघांपासून अर्धा अर्धा डिस्टन्स आहे. अर्धा डिस्टन्स म्हणजे 2.5 सेंटीमीटर आणि इथूनही 2.5 सेंटीमीटर. आता राईट हँड थंब रूलच्या हिशोबाने जर विचार केला तर मॅग्नेटिक फील्ड बिकॉज ऑफ द पॉइंट P will be out of the plane of this diagram, and this will be because of this Q, it will be inside into the plane of the diagram. म्हणजे हे दोन्ही जे आहेत डायरेक्शन ह्या एक दुसऱ्याच्या अपोजिट डायरेक्शन आहेत. एवढं एक मात्र लक्षात घ्या. म्हणजे जे बी नेट येईल ते बी ड्यू टू द पी आणि बी ड्यू टू द क्यू यामधलं फरक राहील. यामधलं ते फरक राहील म्हणजे डिफरन्स राहील, कारण ते अपोजिट आहेत म्हणून. फाईन. तर आता बीपी किती, तर म्यू नॉट आय अपॉन 2 पाय आर हा फॉर्म्युला आहे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द स्ट्रेट कंडक्टरचा. आर इज अ डिस्टन्स. बरं, आता आपल्या केसमध्ये बीपी आणि बीक्यू आहे, तर ह्या दोघांसाठी मायनस म्यू नॉट आय अपॉन 2 पाय आर. हे आर दोघांना सारखं आहे कारण हाफ डिस्टन्स आहे दोघांचा. करंट वेगवेगळं आहे. तर आधी मी बी क्यू घेतो कारण ती व्हॅल्यू मोठी येणार आहे. तर आय क्यू आणि हे आय पी. फाईन. सो म्यू नॉट टाइम्स 4 पाय इंटू 2.5 इंटू 10 रेस टू दी पॉवर -2. फाईन. आणि आता आपल्याला इथे काय मिळणार आहे, आय क्यू इज 5 मायनस आय पी इज 2.5. बघा, ह्या व्हॅल्यूज कॅन्सल होणार आहेत. या 5 मायनस 2.5 ची व्हॅल्यू किती, 2.5. म्हणजे हे टोटल 2.5 आणि खालचे 2.5 हे कॅन्सल होणार. तर बी नेट किती मिळते आपल्याला, म्यू नॉट अपॉन 4 पाय इंटू 10 रेस टू दी पॉवर -2. ओके. ओके, थोडा करेक्शन आहे यामध्ये. हे 5 मीटर डिस्टन्स दिलेलं आहे, म्हणजे 2.5 सेंटीमीटर नसून हे मीटर आहेत. म्हणजे इथे ह्या 10 रेस टू दी पॉवर -2 लावायची गरज नाही पडणार. दुसरी गोष्ट, हे 2 पाय आणि हे 2 पाय आहे, तर इथे पण 2 पाय कॅरी होईल, इथे पण 2 पाय कॅरी होईल आणि याची गरज नाही. म्हणजे म्यू नॉट अपॉन 2 पाय हे तुमचा आन्सर होईल. म्यू नॉट अपॉन 2 पाय. सो डी इज युअर आन्सर. Question 41. Magnetic field intensity at the center of a coil of 50 turns, radius 0.5 meter and carrying a current of 2 ampere is. तर हा स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युला आहे. B is equal to mu naught times Ni upon 2 times R. हा स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युला आहे. गिवन काय आहे बघून घ्या. म्यू नॉट अपॉन 2R into N is 50 turns. So 50 multiplied by current I is 2 ampere. 2 upon 2 into what is the value of R? R is 0.5 meter. So this is 0.5 meter. So B is equal to mu naught upon 2 times R into 100. Fine. Mu naught is what? तर म्यू नॉट ची व्हॅल्यू लक्षात घ्या. म्यू नॉट इज इक्वल टू 4 पाय इंटू 10 रेस टू दी पॉवर -7. सो हे झालं 4 पाय इंटू 10 रेस टू दी पॉवर -7 इंटू 100 अपॉन 2 टाइम्स व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आर. आर किती आहे, 0.5. जस्ट अ मिनिट. इथे आपण काय केलेलं आहे, म्यू नॉट एन आय म्यू नॉट अपॉन 2R इंटू एन आय ची व्हॅल्यू 50 इंटू 2 घ्यायची होती, ही घ्यायची गरज नव्हती. म्हणजे आता 2R ची जी व्हॅल्यू आहे ती आहे 1. सो इट इज 1. फायनली यू विल गेट 4 इंटू
3.14 into 10 raised to the power minus 5. So 14 4 जा 14 4 जा किती होतात 56. So 56 write 6 carry 5 and 4 3 जा 12 12 plus 5 किती okay 56 आणि हे 12. So this is 12.56 into 10 raised to the power minus 5. So it will be 1.25 into 10 raised to the power minus 5 minus 4 sorry या मायनस 5 मतलब मायनस 1 इथे आपण कॅरी केलेला आहे. ओके कन्सेप्ट लक्षात आली का बाय मिस्टेकन हमने आपण 2r ही व्हॅल्यू परत एकदा इथे सबस्टिट्यूट केली होती ती आपल्याला नको आहे फक्त 2rच हवं होतं खाली आणि 2r ची व्हॅल्यू किती 2 into 0.5 किती होणार ती 1 होणार ठीक आहे सो युअर आन्सर इज बी 1.25 into 10 raised to the power minus 4. If a long hollow copper pipe carries a current, then magnetic field is produced inside the pipe only, outside the pipe only, both inside and outside the pipe nowhere. ठीक आहे तर बघा एम्पियर सर्किटेड लॉ लक्षात घ्या एम्पियर सर्किटेड लॉ काय म्हणतो की लाईन इंटिग्रल बी डी एल इज इक्वल टू म्यू नॉट टाइम्स द टोटल आय एनक्लोज्ड बाय द लूप. बघा जर आपण हा पाईप विचारात घेतला हा पाईप आहे आणि मी लूप काढलाय असा आतमध्ये हे लूप काढलंय तर या लूपच्या आतमध्ये करंट आहे का करंट नाही म्हणजे मग इथे मॅग्नेटिक फील्ड मिळेल का नाही तर आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड मिळत नाही आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड मिळत नाही ओके सो आउटसाइड द पाईप ओनली हे बेस्ट ऑप्शन आहे इनसाइड द पाईप ओनली रॉंग बोथ इनसाइड अँड आउटसाइड द पाईप रॉंग नोवेअर रॉंग आउटसाइड आपल्याला मिळेल 43 a coil of one turn is made of a wire of certain length and then from the same length a coil of two turns is made म्हणजे केस 1 मध्ये तुमच्याकडे जे कॉईल आहे त्या कॉईलची लेंथ आहे 2 पाय आर एवढ्या लेंथची कॉईल आहे मग तिचं जे रेडियस असेल ते काय होईल रेडियस होईल एल अपॉन 2 पाय तिथून करंट चाललाय मेड a coil of one turn is made of a wire of certain length and then from the same length a coil of two turns is made if the same current is passed दोन्ही वेळेला सारखाच करंट दोघांमधून चालला तर बी इनिशियल काय होईल म्यू नॉट एन आय अपॉन 2 टाइम्स आर हा फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुट अप केल्या आपण आपल्याला काय मिळेल बघा म्यू नॉट टाइम्स नंबर ऑफ टर्न्स एक आहे म्हणजे 1 इंटू करंट किती आहे आय अपॉन 2 टाइम्स आर आर च्या ऐवजी काय द्यायचं तुम्हाला एल अपॉन 2 पाय एल अपॉन 2 पाय ओके सो 2 गेट कॅन्सल्ड आणि तुम्हाला बी ची व्हॅल्यू मिळेल म्यू नॉट टाइम्स आय अपॉन एल इंटू पाय ही व्हॅल्यू झाली तुमची पहिल्या केस मध्ये म्यू नॉट टाइम्स आय इंटू पाय अपॉन एल इक्वेशन नंबर 1 ठीक आहे त्यानंतर त्याच कॉइलचे दोन टर्न केले ठीक आहे 2 टर्न्स आर मेड सो दिस एल इज मेड अप ऑफ 2 टर्न्स 2 इंटू 2 पाय आर डॅश तर या केस मध्ये आर डॅश ची व्हॅल्यू किती होईल तर ती होईल एल अपॉन 4 पाय मग नवीन केस मध्ये B1 घ्यायचं असेल तर ते घ्यावं लागेल म्यू नॉट एन आय करंट अजूनही आय इतकंच आहे 2 टाइम्स आर डॅश सो म्यू नॉट एन चा व्हॅल्यू आता 2 घ्यावं लागेल कारण दोन टर्न्स आहेत करंट अजूनही आय 2 times what is the value of r dash l upon 4 pi so l upon 4 pi okay so this value become mu naught times 2 times I into 2 times pi upon L. हे 2 आणि हे 4 कॅन्सल होऊन इथे 2 लिहायचं म्हणजे 2 पाय वर जाणार ठीक सो इट इज म्यू नॉट टाइम्स pi into I upon L into 4
सो म्यू नॉट टाइम पाय आय अपॉन एल ची व्हॅल्यू काय B1. सो दिस इज B1 इंटू 4. समजा ही व्हॅल्यू आपण केस नंबर 2 घेतला तरी B2 म्हणायचं याला. सो दिस इज B2. पुढे काय विचारलंय, इफ द सेम करंट इज पास्ड इन बोथ द केसेस देन द रेशो ऑफ द मॅग्नेटिक इंडक्शन ऍट द सेंटर विल बी. तर ते रेशो किती होईल? तर पहिल्या केसमध्ये किती 1 आणि दुसऱ्या केसमध्ये 1/4. सो B1/B2 काढायचं आपल्याला. B1/B2 किती होईल? B1/B2. So your answer is 1/4. 1/4. So your answer is B. Question number 44. The magnetic field dB due to a small element dl at a distance r, an element carrying current I is. हा simple Biot-Savart law आहे. This is simply a Biot-Savart law. ठीक आहे. Biot-Savart lawचं स्टेटमेंट काय आहे? dB is equal to mu naught times 4 pi I dl cross r upon r cube. Okay, this is the vector form. आणि स्केलर फॉर्म काय आहे? dB is equal to mu naught times 4 pi into I dl sin theta upon r square. हा आहे स्केलर फॉर्म. तर ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. आणि क्वेश्चन नंबर 44 साठी आपला ऑप्शन आहे फोर्थ ऑप्शन. Question number 45. Two equal electric currents are flowing perpendicular to each other as shown in the figure AB and CD. So A to B and C to D, they are mutually perpendicular to each other and symmetrically placed with respect to the current flow. Where do we expect the resultant magnetic field to be 0? The resultant magnetic field 0 होईल AB च्या across on AB. का होईल? कारण field due to both the current carrying wires is equal in magnitude but opposite in direction. त्याच्यामुळे ह्या लाईनवर AB वरती इथे मॅग्नेटिक फील्ड 0 होईल. सो युअर आन्सर इज ए. सॉरी, परत आहे का? क्वेश्चन नंबर 45 थोडस जी माहिती दिली आहे, AB आणि CD ह्या वेगवेगळ्या लाईन्स आहेत. AB आणि CD ह्या वेगवेगळ्या लाईन्स आहेत आणि करंट कॅरिंग कंडक्टर हे इथे आहेत. बघा, दिस इज वन and this is another. They are mutually perpendicular. ओके, मग या दोघांमुळे जे करंट म्हणजे मॅग्नेटिक फील्ड तयार होईल, त्या आय मुळे जी मॅग्नेटिक फील्ड तयार होईल, समजा ती या दिशेला गेली, या दिशेला, तर मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द करंट आय विल बी इन दिस डायरेक्शन. ठीक आहे. मग आता हे दोन्ही इक्वल अँड अपोजिट आहेत. इक्वल अँड अपोजिट म्हणजे ए बी लाईन वरती तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड 0 मिळेल. मॅग्नेटिक फील्ड विल बी 0 ऑन ए बी लाईन्स. ठीक आहे. सो युअर ऑप्शन इज ए. लक्षात घ्या. 46. A straight wire of diameter 0.5 mm carrying a current of 1 ampere is replaced by another wire of 1 mm. म्हणजे आधीचं 0.5 mm चा आहे, नंतरचं 1 mm डायमीटरचं करंट कॅरिंग कॉइल. द स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड फॉर अवे इज. तर एक लक्षात घ्या की मॅग्नेटिक फील्ड because of the straight wire is given by mu naught times I upon 2 pi r. ओके, या इक्वेशन वरून तुमच्या लक्षात येईल, हा r जो आहे ना, हा डिस्टन्स फ्रॉम द स्ट्रेट कंडक्टर आहे. r इज अ डिस्टन्स फ्रॉम स्ट्रेट कंडक्टर. आता हा डिस्टन्स फ्रॉम स्ट्रेट कंडक्टर आहे. बऱ्याचदा काय होतं, काही काही एखाद्या मुलाचा अभ्यास कमी असेल तर तो आर ला रेडियस समजतो आणि मग याचा अर्थ घेतो की 0.5 mm हा रेडियस आहे आणि त्याचा हा 1 mm म्हणजे दुप्पट व्हॅल्यू आहे, अशा पद्धतीने विचार करेल. पण तसं नाही. आर इज अ डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम द स्ट्रेट कंडक्टर वेअर मॅग्नेटिक फील्ड इज टू बी डिटरमाइंड. तर याचा अर्थ काय झाला? सो वी कॅन राईट हिअर की B is independent of
थिकनेस ऑफ वायर, थिकनेस ऑफ वायर म्हणजे वायरच्या थिकनेसचं बी वर काही एक परिणाम होत नाही. सो your answer is B, same as the earlier value. Question number 47. At what distance from a long straight wire carrying current of 12 ampere will the magnetic field be equal to 3 into 10 raised to the power minus 5 Weber per meter square? Straightforward question आहे. B is equal to mu naught times I upon 2 pi R या फॉर्म्युलाचा वापर करायचा आहे तुम्हाला आणि काढायचं काय R. So R is equal to mu naught times I upon 2 pi into B. You can adjust this to get the 4 pi in a denominator. Okay, so R is equal to mu naught times 2 times I upon 4 pi into B. So mu naught upon 4 pi ही व्हॅल्यू किती होते? So this value is 10 raised to the power minus 7. 2 into current I. What is the value of current I? 12. And what is the magnetic field? 3 into 10 raised to the power minus 5. So 3 1 ja 3, 3 4 ja 12, 3 4 ja 12, and 4 2 ja 8. So this is 8 into 10 raised to the power minus 2. Minus 7 आणि minus 5 आहे त्याचा minus 2 होईल. So your answer is B. 8 into 10 raised to the power minus 2 is A. The magnetic field at a distance R from a long wire carrying current I is 0.4 Tesla. Then the magnetic field at a distance 2R is. Okay. तर यामध्ये बघा स्ट्रेट कंडक्टर आहे त्यामुळे म्यू नॉट टाइम्स I अपॉन 2 पाय R हा फॉर्म्युला त्यावर अप्लाय होईल. करंट जसं आहे तसंच राहणार आहे, करंट बदलणार नाही आहे, फक्त डिस्टन्स कमी अधिक करतायत. म्हणजेच बी ची प्रपोर्शनलिटी नोट करा की इट इज इनवर्सली प्रपोर्शनल टू दी आर. याचा अर्थ B2 अपॉन B1 करायचं असेल तर आपण करू R1 अपॉन R2. फाईन. सो B2 इज इक्वल टू B1 into R1 upon R2. What is the value of B1? The value of B1 is 0.4 Tesla. What is the value of R1? It is R. What is the value of R2? It is 2 times R. So it is 0.4 into 1 upon 2. What is the value of it? It is 0.2. किती आन्सर आला आपलं? 0.2 म्हणजेच ऑप्शन नंबर ए. Question number 49. The magnetic induction at a point P, which is at a distance 4 cm from a long current carrying wire, is 10 raised to the power minus 3 Tesla. So radius is 4 centimeter and distance is 4 centimeter and the magnetic field is 10 raised to the power minus 3 Tesla. The field of induction at a distance 12 centimeter from the current will be. आता तुम्हाला काढायचं आहे B2. You have to find out the B2 at a distance R2 which is 12 centimeter. Okay, so magnetic field due to the straight conductor is equal to mu naught times I upon 2 pi R. Here you can see the proportionality that B is inversely proportional to the distance from the straight conductor. I तेच आहे जे करंट आहे तसंच राहणार आहे. ज्या व्हॅल्यू बदलत नाही त्यांना आपण कॉन्स्टंट घ्यायचा. सो बी इज इनवर्सली प्रपोर्शनल टू दी आर. समजा तुम्हाला B2 काढायचं असेल तर B2 अपॉन B1 चे रेशो काढावं लागेल. सो B2 अपॉन B1 काय होईल? R1 अपॉन R2 कारण ते इनवर्सली प्रपोर्शनल आहे. सो B2 इज इक्वल टू B1 into R1 upon R2. What is the value of B1? B1 is 10 raised to the power minus 3. What is the value of R1? It is 4. What is the value of R2? It is 12. So 4 upon 12 means 1 upon 3. So 1 upon 3 into 10 raised to the power minus 3. You can see
1/3 is nothing but 0.333 into 10 raised to the power minus 3. You can pull out this 3.33 into 10 raised to the power minus 4. ओके, डॉट को पुल आउट कर दिए, तुम्हारा आंसर क्या आ गया? ये इज योर आंसर. Energy in a current carrying coil is stored in the form of electric field, magnetic field, dielectric strength किंवा हीट. बघा, करंट कॅरिंग कॉइल मध्ये जी एनर्जी स्टोर होईल ती तिच्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये होईल. आणि जर चार्जेस मूव्ह करत नसतील त्यांची इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी तयार होते, ते इलेक्ट्रिक फील्ड मध्ये असते. सो इट इज द मॅग्नेटिक फील्ड. बघा, परीक्षेत काय विचारेल काय सांगता येत नाही. प्रश्न 51. टेस्ला इज द युनिट ऑफ. गेस what is the unit of magnetic field? What is the unit of magnetic field? नाही माहित. टेस्ला. ओके, इट इज व्हेरी सिंपल. असे प्रश्न विचारतील याची शाश्वती नाही जाता. आपण ऑलमोस्ट तसे प्रश्न विचारत नसतात हल्ली.